चिकनी लाखात देखणी घरात माझ्या आली, नशीबवान माझ्यात दोस्तांची वहिनी झाली। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। अरे सर क्या बात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला स्टेटस प्रिव्ह्यू आवडलाच असेल तर स्टेटसला एक लाईक करायचा, कमेंट करायचा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब पण करायचा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवायचं, जसं की तुम्हाला व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन होऊन जाईल। ओके, तर मित्रांनो, जे काय आपण व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलं ते आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो, जसं की बीटमार्क, शेक इफेक्ट, फोटो PNG वगैरे सर्व काय आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। ओके, तर मित्रांनो, तुम्हाला जर काही पण प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट पण करू शकता। तर मित्रांनो, आपल्या आणि इंस्टाग्रामला फॉलो नाही केलं असेल तर आपल्या इंस्टाग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करू शकता। किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या इंस्टाग्रामवरती पण विचारू शकता, आपण जे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपला सर्वात अगोदर अलर्ट मोशनला ओपन करायचं, मग प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं, मग आपला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जातील मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर मग आपल्याला अशा प्रकारे काही बीट वगैरे लावून दिलेला आहे मित्रांनो। आपला सर्वात अगोदर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शन मिळायचं आहे, डब्यावरती क्लिक करून आपल्या नावाचा फोल्डर दिसेल, आपल्या नावाच्या फोल्डरला ओपन करून घ्यायचा आहे। ओपन केल्यानंतर आपल्या आवडीची कोणतीही फोटो असे सिलेक्ट करायचा मित्रांनो। सिलेक्ट करून मग सेकंड बीटला जायचं, पुढचा पार्ट कट करून घ्यायचा। अशा प्रकारे काही लहान मोठी फोटो असेल तर 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। आणखीन प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचं। मग आणखीन आपला फोटो लहान असेल तर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचं, जसं की फुल स्क्रीनमध्ये सेट होऊन जाईल। ओके, तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही पण फोटो वगैरे ॲड करून घ्या। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे काही फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला बॅक जायचा आहे, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा आहे। मग आपला फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला बॅक जायचं, बॅक गेल्यानंतर आपला बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही जितके काय सिंगल बीटचे, जसं की आपलं सिंगल बीटवरती फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला एक फोटो सोडायचा, मग सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करायचा। आणखीन आपला एक फोटो सोडायचा, जे काय सिंगल बीटचे फोटो दिसत आहे ह्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। मग आणखीन आपला अशा प्रकारे मग जिथपर्यंत आपलं असं ह्या जिथपर्यंत आपला मोठे फोटो भेटत नाही तिथपर्यंत आपण हा सिंगल बीटचाच फोटो हा एक इफेक्ट पेस्ट करायचा। फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। इथंपर्यंत आपलं जितके काही ह्याच्या अलीकडे जितके सिंगल बीटचे फोटो आहेत ते सर्व फोटोना हाच इफेक्ट पेस्ट करायचा। चला तर मित्रांनो, मी लगेच पेस्ट करून घेतो। तर मित्रांनो, तुम्ही पण अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर मग आपला बॅक जायचा, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काय डबल बीटची आणि फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर मग बॅक जायचं, बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। मग आपला अशा प्रकारे डबल बीटचे फोटो दिसत असेल, असं डबल बीट असेल, डबल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या। जितके काय आपल्या अशा प्रकारे डबल बीटचे फोटो दिसेल त्या सर्व डबल बीटच्याच फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करायचा। जिथपर्यंत जास्त की आपला असं मोठे फोटो येत नाही तोपर्यंत आपला डबल बीटच्या फोटोना हाच इफेक्ट पेस्ट करायचा। तर मित्रांनो, लवकरात लवकर करून घेऊया। मग आपलं आणखीन बॅक जायचं, बॅक गेल्यानंतर आपलं शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपल्या मोठे फोटो दिसत या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर आणखी बॅक जायचं, बॅक गेल्यानंतर आपला बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर आपला अशा प्रकारे काही लास्टला एक मोठी फोटो दिसत असली, अशा प्रकारे मोठी फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा। मग आपला अशा प्रकारे हा एकाच फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करायचा। मग आणखीन बॅक जायचं, बॅक गेल्यानंतर आपलं शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर आपल्याला जे काही लास्टचा इफेक्ट्स आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचा आहे, मग बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काय फोटोचे पुढे जितके काही फोटो दिसत त्या सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा आहे। इफेक्ट्सवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा। आणखीन आपला
फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून. चला तर मित्रांनो अशाच प्रकारे आपले जितके काही फोटो दिसत आहे अशा प्रकारे सर्व फोटोंना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा. चला तर मित्रांनो आपण अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झाल्यानंतर मित्रांनो आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो.